दारूमुळे भरला संसार उद्ध्वस्त होतो, आयुष्याची राख रांगोळी होते. दारूचा नाद बरा नाहीये बाबा, हे आजवर ऐकलं होतं आणि खरं तर तसं पाहिलं सुद्धा होतं. पण आज प्रत्यक्षात दारूमुळे 15 जणांचा जीव गेल्यावर या दारूची भीषणता अधिक तीव्र वाटायला लागलीय. माझा पप्पा परत घरी येईल ना, सांगा ना काका. हे शब्द त्या चिमुकल्या पोरीचे आहेत जिचा बाप विषारी दारू पिऊन कायमचा झोपलाय. जेव्हा एकाच घरातल्या चौघांवर दारूमुळे चितेवर झोपायची वेळ येते, तेव्हाच आमच्या समाजाला आणि सरकारला दारूची भीषणता ही अधिक वाटायला लागते. होय, आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल की मी कोणत्या घटनेवर बोलतेय. पुण्यातल्या फुगेवाडीमध्ये विषारी दारू पिऊन जवळपास 15 जणांचा मृत्यू झालाय. दारूचं हे प्रकरण नेमकं काय आणि या दारूच्या नादात कुणी आपला जीव गमावलाय, नेमकी विषारी दारू तयार केली कोणी, याचीच सविस्तर माहिती या व्हिडिओमधून घेऊयात. नमस्कार. पिंपरी चिंचवड शहरामधील दापोडी आणि फुगेवाडी परिसरात गुरुवारी एकाच दिवशी 8 नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच परिसरातील रहिवासी असलेल्या आणखी दोघांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुद्धा सुरू होते. पण त्या दोघांचा सुद्धा शुक्रवारी मृत्यू झाल्याचं समजलं. आता बघा, 2 दिवसात 10 जणांचा जीव गेल्यामुळे गावातले लोक प्रचंड घाबरलेले होते. काहींचं असं म्हणणं होतं की ही काहीतरी भानामती आहे, तर काहींचं असं म्हणणं होतं की या सगळ्यांचा मृत्यू हातभट्टीची विषारी दारू पिल्यामुळे झालाय. आता हे सगळं सुरू असताना तिकडे पुण्यामध्ये हडपसर आणि काळेपडळ मधील चौघांचा दारू पिऊन मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. आता 3 दिवसात 14 लोकांचा मृत्यू झाल्यामुळे पोलीस प्रशासन सुद्धा चांगलंच खडबडून जागं झालं. या प्रकरणाची खोलवर चौकशी करायला पोलिसांनी सुरुवात केली. या चौकशीतून असं समजलं की योगेश वानखेडे नावाचा दारू विक्रेता हाच या सगळ्यांच्या मृत्यूला जबाबदार आहे. योगेश हा पुण्यामधील मुंढवा परिसरामध्ये राहत होता. पुण्यातील उरुळी कांचन आणि पिंपरी चिंचवड मधील फुगेवाडी इथं हा वानखेडे एका घरामध्ये बनावट दारू बनवत होता. ही बनावट दारू तो पुण्यामधील हडपसर, काळेपडळ आणि पिंपरी चिंचवड शहरामधील अनेक भागामध्ये सुद्धा विकायचा. वानखेडे यानं मुंबईवरून इथेनॉल किंवा स्पिरिट सारखं द्रव्य आणून त्यापासून ही दारू बनवलेली होती असा संशय पोलिसांना आहे. हीच बनावट दारू पिऊन या सगळ्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे जेव्हा या सगळ्यांच्या मृत्यूला दारू जबाबदार आहे असं बोललं जाऊ लागलं, तेव्हा स्वतः वानखेडे पोलिसांकडे गेलेला होता. पोलिसांनी वानखेडेच्या हडपसर आणि फुगेवाडीमधील दारू तयार करायच्या अड्ड्यांचा तपास केला. तिथं धाड टाकली तेव्हा तिथून दारूचे कॅन जप्त केले आणि त्याचे सॅम्पल हे फॉरेन्सिक लॅबकडे सुद्धा पाठवले. बरं, पोलिसांनी असं म्हटलंय की पिंपरी चिंचवड मधील सगळ्यांचाच मृत्यू हा दारूमुळे झालेला नाहीये. यातल्या काहींचा मृत्यू हा हार्ट अटॅकमुळे सुद्धा झालेला आहे, काहींचा मृत्यू नैसर्गिक पद्धतीने झालेला आहे. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे या सगळ्यांनाच मृत्यूच्या आधी चक्कर आलेली होती आणि उलट्या झाल्या होत्या. त्यामुळे नेमका मृत्यू दारूमुळे झाला की कोणत्या केमिकलमुळे झाला की आणखी कोणत्या कारणामुळे झाला, हा प्रश्न आता नागरिकांच्या मनात आहे. विषारी दारूमुळे मृत्यू झालेल्या 15 जणांच्या कुटुंबातील सदस्यांनी माध्यमांमध्ये ज्या प्रतिक्रिया दिल्यात त्या पाहून अक्षरशः कुणाच्याही डोळ्यात पाणी येईल. अर्थात दारू पिऊन गेलेल्या व्यसनी लोकांसाठी काय हळहळ व्यक्त करायची असं काही जण म्हणतील सुद्धा. पण शेवटी कसं आहे ना, ज्याचं जळतं त्यालाच कळतं. त्यामुळे ज्यांच्या घरातला करता गेलाय त्यांच्यासाठी हे मोठंच दुःख आहे. कारण ज्या बाईनं आपल्या घरातल्या 4 धडधाकट माणसांचा मृत्यू एकाच दिवशी डोळ्यासमोर पाहिलाय ना, त्या बाईचं दुःख दुसरा कुणीच समजू शकत नाही. ज्या आईनं आपल्या तरण्या लेकाला दारू पिऊन आल्यानंतर भळाभळा उलट्या करताना आणि चक्कर येऊन खाली कोसळताना पाहिलंय, त्या आईच्या वेदनांची कल्पना ना सरकार करू शकतं ना इतर कुणीही. मुळात या सगळ्यांच्या मृत्यूला जेवढा बनावट दारू विक्रेता जबाबदार आहे ना, तेवढंच जबाबदार आपलं ढिसाळपणे काम करणारं शासन सुद्धा आहे. कारण ज्या गल्लीमध्ये ही विषारी दारू तयार केली जायची त्या गल्लीतल्या महिलांनी कित्येकदा या दारू विक्रेत्याची तक्रार पोलिसांमध्ये केलेली होती. पण पोलिसांनी या तक्रारीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि या तक्रारीकडे पैसे मिळण्याचं स्रोत याच नजरेनं पाहिलं असं आम्ही म्हणत नाहीये, असं सर्वसामान्य नागरिक म्हणतात. महिन्याच्या महिन्याला ढिगाणभर हप्ता पोलिसांना दारू विक्रेते देत असतील तर या अशा प्रकारच्या मृत्यू तांडवाच्या घटना सर्रासपणे घडत राहतील. बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं प्रमाणे या घटनेचा तपास अगदी निष्पक्षपणे होईल सुद्धा. पण आधीपासूनच बुरशी लागलेल्या सिस्टमला चांगलं वटणीवर आणण्यासाठी फडणवीस काय करतील का? विषारी दारूमुळे अजून किती जणांना स्वतःचा जीव गमवावा लागणार आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या लोकांना अगदीच जेवण सुद्धा दारूशिवाय जात नाही
त्या लोकांनी तर खरंच आत्ता झालेल्या प्रकरणाची धास्ती घेतली पाहिजे. आपली लेकरं बाळं आणि आपली बायको आपल्या काळजीत पार मरायच्या गतीला टेकलेत, हे जरा त्या व्यसनी लोकांनी लक्षात घ्यावं. शेवटी दारूमुळे नुकसान ना दारू पिणाऱ्याचं होतंय ना दारू पाजणाऱ्याचं. नुकसान होतंय ते दारू पिणाऱ्याच्या कुटुंबाचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे असंच प्रकरण सेम त्याच गल्लीमध्ये 2 महिन्यांपूर्वी सुद्धा घडलेलं होतं आणि त्यामध्ये एका नेपाळी व्यक्तीनं विषारी दारू पिऊन जीव सुद्धा गमावलेला होता. पण त्यावेळी त्या व्यक्तीच्या मृत्यूला हार्ट अटॅकचं कारण दिलं गेलं आणि कदाचित पोलिसांकडूनच हे कारण दिलं गेलं होतं असं तिथले सर्वसामान्य नागरिक म्हणतात. पण आत्ता खऱ्या अर्थानं त्या व्यक्तीच्या मृत्यूचं गूढ उघडलंय आणि आत्ता जाऊन कुठं समजतंय की 2 महिन्यांपूर्वी झालेला त्या नेपाळच्या व्यक्तीचा मृत्यू हा कदाचित विषारी दारूमुळे होता आणि तो याच हातभट्टीवरच्या दारूमुळे होता. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता पोलीस काय भूमिका घेणार आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेणार आहेत आणि आणखी या प्रकरणामध्ये नेमकं पुढं काय काय समोर येणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो शेअर करा आणि हो, तुमच्या भागात सुद्धा अशा प्रकारच्या या विषारी दारूच्या हातभट्ट्या असतील तर तुमच्या भागाचं नाव कमेंटमध्ये सुद्धा आम्हाला नक्की सांगा.